जे आहे ते पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या मीटिंगमध्ये आदरणीय आमचे प्रभारी महाराष्ट्राचे सन्माननीय रमेश चणेतला साहेब उपस्थित आहेत। त्याचबरोबर अखिल भारतीयचे काँग्रेसचे सचिव आमचे यूपी व्यंकटेश साहेब आणि पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे सर्व सदस्य आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित आहेत। आणि आज आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन जे आहे त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। आम्ही असं ठरवलेलं आहे की मुंबईच्या प्रश्नावर, मुंबईच्या समस्यावर जे आहे ते या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या वतीने जो आहे तो आवाज उचलण्याचं काम होईल। जसं मी मगाशी पण सांगितलं, धर्म, जात, प्रांत, भाषा या विवादामध्ये न पडता मुंबईकरांचा आवाज म्हणून जे आहे ते काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते लोकांसमोर जाईल। सातत्याने आम्ही सांगतोय की प्रदूषण असेल, घनकचरा असेल, पाणी असेल, ट्रॅफिक असेल, शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, मुंबई महानगरपालिकेचा जो भोगळ कारभार आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोलणार आहोत। म्हणून आम्ही आज ठरवलेलं आहे की आम्ही कॅम्पेनच्या माध्यमातून हे सांगणार आहोत की विवाद जो निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत ते आम्हाला विवाद नको, आम्हाला विकास हवा आहे। आणि आम्हाला जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती मुंबईचा विकास हवा आहे। जी मुंबई देशाची आर्थिक राजधानी, तिच्या विकासासंदर्भामध्ये कशा तऱ्हेने आपण पावलं पुढे घेतली पाहिजेत आणि जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आमची चर्चा झाली, जो काही दिवसामध्ये आम्ही आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येऊ। आणि या व्यतिरिक्त जे आघाड्या आम्हाला करायचे त्या सर्व आघाड्या संदर्भात चर्चा झाली। जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर जाऊन, जसं मी मगाशी पण आपल्या सगळ्यांना सांगितलं की काही आत्म्याच्या गटाने अगोदरच सपोर्ट केलेला आहे, काही पक्ष संघटनांनी सांगितलेले आहे, काही पक्षाचे जे नेते आम्हाला भेटलेले आहेत, जसं जानकर साहेब भेटले, अशा लोकांनी आम्हाला सपोर्ट त्या ठिकाणी सांगितलंय। त्यांच्याशी चर्चा करून वंचित आघाडी संदर्भामध्ये सुद्धा जे आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आहेत यूपी व्यंकटेश साहेब त्यांच्याशी भेटणार आहे। त्यांच्यावर आमचे सिनियर मोस्ट आमदार असलम शेख आणि आमचे दोन प्रभारी त्या ठिकाणी जे आहेत ते सुभाष भालेरावजी आणि कचू यादवजी त्यांच्याबरोबर जातील आणि ते त्यांची भेट घेतील। आमचा प्रयत्न आहे पूर्णपणे की या वेळेला मुंबईचं इलेक्शन जे आहे धर्म, प्रांत, भाषा याच्या विवादात न पडता, विवाद नको, आता आम्हाला विकास पाहिजे या मुद्द्याच्यावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत। मी रमेश चणेतलाजींचं मनापासून धन्यवाद देते की त्यांनी त्यावेळेला लक्ष जे आमचं शिबिर झालं होतं त्यावेळी त्यांनी आम्हाला दिशा देण्याचं काम केलं होतं आणि मुंबई काँग्रेसचे स्वबळावर त्या ठिकाणी निवडणुकीला सामीलच आहे की त्यांनी भूमिका मांडली होती आणि आज त्याच्यावरती चर्चा झालेली आहे। 2 दिवस आपण बघता होता मागे काल आणि परवा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मुलाखती झाल्या, सगळ्या उमेदवारांनी येऊन काँग्रेस पक्षाला पाठबळ देण्याचं काम केलं आणि आम्ही निवडणूक चांगल्या तऱ्हेने लढू याचा पूर्ण आम्हाला त्या ठिकाणी खात्री। आणि काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये मजबूतीने ही निवडणूक लढणार आणि मुंबईच्या प्रश्नावर मुंबईकरांचा आवाज होणार। धन्यवाद। मी आता रमेश चणेतला साहेबांना विनंती करते की ते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन